जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्किदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्किदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. ही प्रार्थना प्रत्येक हिंदूंनी दररोज म्हटली पाहिजे. सनातन विश्व हिंदू धर्माचा मुख्य परमेश्वर वत्सवक्षा भगवंत ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूर्मी विश्वोतवृत्याटी दशांगुलम शिरूर संबलग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळात प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावतारः वासुदेवे भगवती सत्वमृतदय स्थिते. आपल्या शरीरामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर जेव्हा अवतीर्ण होईल तेव्हा आपल्याला खरं ज्ञान होईल. आता आपण ज्या पृथ्वी देवांची भक्ती करतो हे भाकरीचे तुकडे तुकडे, त्यामुळे आपलं पोटभर ज्ञान कधीच होत नाही. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू हा योगी हो, तेव्हा तुला खरं ज्ञान होईल. तसं होणार नाही. तर दुसरा मुद्दा असा आहे की आपला हिंदू धर्म जो आहे त्याचा मुख्य देव कोण आहे. कोणी गणपती म्हणते, कोणी शंकर म्हणते, कोणी विष्णू म्हणते, कोणी ब्रह्मदेव म्हणते, कोणी देवी म्हणते. असे निरनिराळ्या प्रकारची मतं पुराणामध्ये मांडलेली आहेत. परंतु या सगळ्यांचा एकच देव, सगळ्या ज्या एका परमेश्वरापासून परिपूर्ण ब्रह्म जे आहे ते सगुण साकार झालेलं आहे. ते आहे ओम सहस शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सवृत्या दशांगुलम. हा जो परमेश्वर आहे हा राहतो कुठं. भूर्भुवः स्वः महाजनातपं सत्यम गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराटलोक याच्या जगाच्या पलीकडे हा परमेश्वर आहे. आणि त्याची भेट झाल्याशिवाय आपल्याला शांती सुख मिळणार नाही. भाकरी तुकडे खाऊन 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 पोट खावा भरायचं, भरू शकत नाही. तेव्हा ह्या भगवंताने जर कृपा केली तरच आपला उद्धार होईल, तसं होऊ शकत नाही. हा परिपूर्ण अवतार जो आहे तो वत्सवक्षा भगवंत श्रीराम श्रीकृष्ण कल्किदत्त हे परिपूर्ण अवतार आहेत. ओम सहस शीर्षा पुरुषा हा त्यांचा अवतार मार्ग. हा देव जो आहे हा देव जेव्हा आपल्याला भेटन तो भगवान वासुदेव आपल्या हृदयात येईन तेव्हा जगाचं इत्थंभूत ज्ञान होईन. त्या बाकीच्या समाज घेतलेले महाराज, निर्णय देव देवता हे सगळे आपल्याला सहकार्य करणारे आहेत. त्यांच्या मार्फत आपण या परमेश्वरापर्यंत जाणार आहोत. तेव्हा आपण यांचा आधी आधार घेतला पाहिजे आणि त्यांच्या मार्फत आपण पोहोचू शकतो. पूर्ण भाकरी म्हणजे ओम सहस शीर्षा हे पूर्ण भाकरी आहे. आणि बाकी देव आहेत ना सगळे हे भाकरी तुकडे आहेत.
हे जर तुम्हाला कळलं तर आपलं हिंदू धर्माचं रहस्य कळलं. किंवा आपलं जे आहे कल्की अवतार कार्य, कल्की दत्त अवतार कार्य आणि शरीर नवे बनविणे हे जे त्याचं अवतार महत्त्वाचं रहस्य आहे ते आज आपण आता या ठिकाणी वाचणार आहोत. शरीर अवयव हा आजचा विषय आहे आणि तो आपण वाचून पुढे काय अर्थ सांगितला ते पाहू. याचा ऋषी भृगुअंगिरा सर्व शीर्षामय मयपाकरणम हे देवता आहे आणि अनुष्टुप छंदन गांधार स्वर आहे. तर त्याचा ऋचादी येते असे ओम या मज्नो निर्धयंती परुषी विरुजंती च अहि संती संतरी नामया निर्द्रवंतु बहिर्बिर्लम असे श्लोक आहे. त्या श्लोकाचा आपण आता अर्थ पाहणार आहोत, मग आपला पुढचं ज्ञान होईल. तर आपण आपल्या शरीरात जे अवयव आहेत ते अवयव जे आहेत ते परत परत नवे तयार होतात. आता समजा नख एकदम काळी पडली आणि जर भगवंताने या कृपा केली ओम सहस शीर्षा पुरुषा तरच तुमचे नख किंवा हाडं जशी तशी लगेच होती तशी होत नाहीत. तर बघा मूळ परमेश्वर आहे त्याच्याकडे चला. असतो मा सद्गमय तमस्वामा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून सत्याकडेच राहाय. तुमचं या अज्ञान आहे निर्णय देवतेचा भक्ती करण्याचं. पूर्ण ब्रह्म परमात्मा सोम सहस शीर्षा सहस्राक्षा शिवचक्षा भगवंत हा परमेश्वर आहे. त्याचं स्मरण केल्याशिवाय तुम्हाला बाकीचे कुठलेही देव प्रसन्न होणार नाहीत. तर हा देवांचा देव राजा तो त्याची जर कृपा झाली तर बाकीचे काम करणार. सैन्य असतं मिलिटरीमध्ये आणि लढाई चालू असते पण सैन्य काहीच करीत नाही. जेव्हा सेनापती बोलतो चलो हल्ला करो लढाव तेव्हा सैन्य एकदम उठून लढायला लागतं. तसा मूळ जो परमेश्वर आहे त्याच्या हुकमाशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तो परमात्मा ह्या सगळ्या विश्वाच्या पलीकडं अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडं आणि ह्या 7 लोकांच्याही पलीकडं निर्गुण निराकार परमधामात राहतो तो परमात्मा. ते परमधाम स्वयंप्रकाशित आहे, त्याला प्रकाशित केलं जात नाही. आणि त्या भगवंताची आपली भेट झाल्याशिवाय आपल्याला पूर्णत्व येत नाही. जोडतो मी गणपतीचा अवतार, मी कल्कीचा अवतार, मी शंकराचा अवतार, हा ब्रह्मदेवाचा अवतार, ही देवीचा अवतार. हे सगळे अवतार जरी असले तरी भाकरीचे तुकडे तुकडे, अख्खे भाकर नाही. अख्खी भाकर कोण आहे? ओम सहस शीर्षा हा पुरुषा. ही अख्खी भाकर जेव्हा आपल्याला मिळेल ना तेव्हा आपल्या जीवनाचं कल्याण होईल. तेव्हा होणार नाही. निर्णय संप्रदाय, निर्णयवाद, तत्वज्ञान या सगळ्यांचा शेवट जो होतो मूळ जो आहे तो आहे. धर्मामध्ये किती नाना पंथ, धर्मामध्ये नाना संप्रदाय, धर्मामध्ये अनंत साधू, अनेक कल्पना या सगळ्या जरी असल्या तरी जो पूर्ण ब्रह्म आहे त्याच्या पलीकडे काही नाही. त्याच्या पुढे जाणून घ्यायची इच्छा पण नाही. तिथपर्यंत पोचायचं म्हणजे आपल्याला आपले जे सगळे देव आहेत यांची भक्ती करून जावं लागणार आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव हा नमस्कार हा केशवाम प्रतिगच्छति. पाऊस पडतो घरावर पडतो ते पाणी गोळा होऊन नदी वाढायला जातं तिथं नदीला ती नदी समुद्राला जाऊन मिळते. तसं आपण कुठल्या देवाला जरी सटव्या मावल्या कुठल्या देवाला जर तुम्ही नमस्कार केला तरी हा नमस्कार तुमचा ही सगळे देव मूळ भगवंताकडे पाठवतात. तिथं पास होतं आपलं प्रकरण. गणपती भक्ती केली तरी तिकडंच, विष्णूची केली ब्रह्मदेवाची केली तिकडंच, विष्णूची केली तिकडंच, शंकर केली तिकडंच, इंद्रदेवाची केली तिकडं, दत्ताची केली तिकडंच, विराटोबाची भक्ती केली तरी हे सगळे सगळे सगळी सगळी शक्ती कुठे जाणार?
देवीची तिकडेच तिथं जाऊन पोचणार, तेव्हा आपला निर्णय होणार. तसा निर्णय होऊ शकत नाही. अनेक महाराजांचे मठ बांधले, मंदिरं बांधली, अनेक देवांची मंदिरं बांधली, मठ बांधले, पण ज्या ज्या देवाचं जे मुख्य साधन आहे सोमरस पेणे, अमृत पेणे, त्या तत्वाचा कोणी अभ्यास करीत नसल्यामुळे देव आणि मानव जवळजवळ फार दूर गेले. त्यामुळे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते अवयव देवापासून लांब गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा ज्ञान होत नाही. तोच विषय या ठिकाणी सांगितलेला आहे, तो आता आपण पाहणार आहोत. त्याचा अर्थ समजून घेऊ, नंतर बोलू. हे रुग्णा, तुझ्या मज्जा आणि सांधे यांना पीडा देणारे रोग तुला न मारता शरीरातून निष्क्रिय करतो आहे. हे जे साधू आहे, हा जो देवता आहे इथं सर्व शीर्षा म्हणून, तर त्याच्या मार्फत हे शरीरातलं सगळं मज्जातंतू, आपल्या शरीरामध्ये मज्जारज्जू आहे, नंतर सांधे आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे का आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये आहे. मेंदू हा शरीराचा राजा आहे. मेंदूमध्ये 100 अब्ज एवढे तंतू आहेत. आता आपल्या बोट किती, हा मज्जारज्जू, पाठीरज्जू, हा मज्जारज्जू आहे, त्याचा विचार करतो आपण. त्या मज्जारज्जूमध्ये 100 अब्ज एवढे बारीक तंतू आहेत. 10,000 कोटी जीवपेशी आहेत. प्रत्येक पेशीला 1,000 तंतू आहेत. एकेका तंतू अनंत तंतू आहेत. मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. या सगळ्यांचं संपूर्ण साधण्याचं साधन, एकमेकांना करंट देऊन माहिती देण्याचं काम कोण करतं? 100 जे अब्ज तंतू आहेत, तो तंतू म्हणजे मज्जारज्जू, स्पायनस कार्डम, हा दुरुस्त काय, हा याच्यामध्ये ते एक झाले आहेत. थोडक्यात सांगायचं मध्ये आपण नारळाचं झाड घेऊ आणि कापून पाहू, त्या नारळाच्या सगळ्या झाडातून असे तंतू एकमेकांना वेली जोडून ते नारळाचा वृक्ष बनले. नारळ हे खोड नाही, वेली आहे, सोमवल्ली, पपई सोमवल्ली, ऊस सोमवल्ली, केळी सोमवल्ली, खजुराचं झाड सोमवल्ली, शिंदोडू माकडून सोमवल्ली, म्हणजे अशी झाडं आहेत ते सोमवल्लीमध्ये आलेली आहेत. वेलीची झाडं, तंतूची झाडं, हे तंतू तशा प्रकारचा ऊसामध्ये जे तंतू आहेत सगळे गोडी भरलेले तंतू पण आहेत. तशा प्रकारचं आपल्या पाठीचा जो मणका आहे त्याच्यामध्ये जो मज्जारज्जू आहे, तो मज्जारज्जू जो आहे तो जवळजवळ 100 अब्ज एवढ्या तंतूचा एक संग्रह आहे, म्हणजे एक रूप आहे. आणि मग प्रत्येक अवयवाला तो चिकार, सांधी दुखी, डोकं दुखी, हातपाय, सगळ्यांना तो जोडलेला आहे. आणि त्याचा छंद अनुष्टुप छंद, गांधार स्वर, म्हणजे व्होल्टेज नंबर 3 ह्या स्वरूपामध्ये त्याचं जे अस्तित्व आहे. मग आता हा मज्जारज्जू जो पाठीत आपल्या आहे, बऱ्याच लोकांचे पाठीमागे मज्जारज्जू तुटले होते, पण त्यांना देवभक्ती केल्यानंतर ते पुन्हा जोडले गेले. आता तुमचा अनुष्टुप छंद जो आहे V3, तो जर 10 mm आला तर तुमच्या पाठीच्या मणक्यात जे मज्जातंतू आहेत ते 100% 100 अब्ज जसे तसे आहेत. आणि तो जर 5 mm आला तर तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये म्हणजे 50 अब्ज एवढेच मज्जातंतू काम करतात. आणि 50 अब्ज मजूर काम करीत नाहीत. 50 अब्ज काम करीत म्हणून काम दुखतं शरीर, डोकं दुखलं, पाय दुखलं, हात दुखलं, कान दुखला. याचं कारण असं आहे की मज्जातंतू जो आहे याला बळकटी आली पाहिजे, नवीन तत्वज्ञान याचं निर्माण झालं पाहिजे. अनुष्टुप जो आहे त्याची देवता आहे महाविष्णू, अनुष्टुप छंद गांधार स्वर. म्हणून ह्या
मूलाधार मणिपूर चक्र आहे, यातून याचे जागृत जेव्हा होईल तेव्हा मेंदूकडं आणि आपल्या पायाकडं हे मज्जातंतूला संवेदना काम करायला सुरुवात करतं, असं मध्य केंद्रावर आहे बघा. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर 3 आणि पुढवर अनाहत, नंतर विशुद्ध, नंतर आज्ञा आणि सहस्रदळ 4 चक्र आहेत. म्हणजे यांचा मध्यवर्ती जो बिंदू आहे, नाभी ठिकाणी जो नाभी आहे आपली, त्या नाभीमध्ये सगळे जॉईंट झालेले आहेत. पाठीमागचा जो मज्जातंतू आहे 100 अब्ज तंतू आहेत, तेवढे तंतू बेंबीत आहेत. किती महत्वाचा मुद्दा आहे बघा, तेवढे तंतू बेंबीमध्ये आहेत. आणि ते बेंबीत असल्यानंतर त्यांचा सगळ्या शरीराशी संबंध आहे. आणि नाळ बेंबीत असतो म्हणून याचं इथं 100% फळ इथं आहे. कारण इथं संपूर्ण नाळातून मज्जातंतू तयार होऊन शरीराच्या मेंदूपर्यंत आणि सगळ्या शरीरामध्ये पसरलेले आहेत. आता हे शरीराचे अवयव आहेत. हे अवयव आपण जर विचार केला, मेंदूमध्ये 100 अब्ज एवढे तंतू एकही आहेत. त्याच्यामुळे संवेदनांचं आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. पायाला काटा मोडला लगेच मेंदू म्हणजे ज्ञान होतं. हाताला मार लागला लगेच ज्ञान होतं. डोकं दुखलं लगेच ज्ञान होतं. मेंदू बधीर झाला लगेच ज्ञान होतं. तर अशा दृष्टीने उत्तेजित आनंद होतो, उदासपणा येत नाही. काय वेळा आपला उदासपणा येतो नेहमी, करमत नाही, बेकास वाटतं. आसपासचे लोक त्रास देतात, चांगली नसतात ती माणसं. तुम्ही जर घरात देवधर्म करायला लागले ना, तुमच्याकडे समजा थोडं दैवी शक्ती आली की घरातल्या माणसाची भूत जागी होतात आणि ते तुम्हाला शिव्या देणार. काय भाडा याडा बसलाय, काय देवधर्म करतो, तुला आखरीचा पत्ता नाही. याचं कारण काय की हा जो कली किंवा राक्षस जो आहे तो त्या मज्जारज्जूमध्ये घुसलेला आहे. पाठीचा मज्जारज्जू जो आहे, नाभीला जोडलेला जो आहे, 100 अब्ज इतके तंतू एकमेकांना जोडलेले. त्या सगळ्या तंतूचा हा पाठीचा मणक्यातला मज्जारज्जू तयार झालेला आहे. हे पूर्वीच्या ऋषीमुनी याच्यावर प्रयोग करायचे. आणि हे देवस्थानला सर्व शीर्षा कारणम हे जो देव आहे याच्या मार्फत भृंगांगिर नावाचा ऋषी आहे, त्यांना हे ज्ञान झालं. हे शास्त्रज्ञ आहे मज्जारज्जूचे. वेदा म्हणजे ऋषी देवता छंद सांगितले आहेत. ऋषी हे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना जी देवता प्रसन्न आहे ती देवता सांगितलेली आहे. आणि ते कोणत्या तत्वाची आहे, कोणत्या रूपात आहे याची छंद सांगितलेला आहे. आणि तिच्यामध्ये संवेदना निर्माणाकरता कोणता स्वर आहे तो सांगितलेला आहे. आता आपलं शरीर जे आहे हे आपलं शरीर छंद रूपाचं आहे. आणि आपल्या शरीराची नाडी चालते ना, नाडी ठुके पडतात, हा स्वर आहे. आणि ह्या स्वर जो आहे नाडीचा तो जर बंद झाला तुमचा हे, आता थोडक्यात सांगतो, आता हे समजा एखादा तुमच्या एवढं मेंढरू आहे आणि ते मेंढरू ब्या करून उकळते, तेव्हा त्याची नाडी पाहिल्यानंतर ती नाडी चालू असते. ते त्याच्या शरीराला स्वर चालू आहे हे तुम्हाला कळलं. परंतु मेंढरू थोडा वेळाने मेलं तर त्याची बॉडी जागा आहे, इंद्रिय जागा आहेत, पण स्वर नसल्यामुळे आतलं कुठलंही इंद्रिय चालू नाही, सगळं बंद पडलं. म्हणून तुमच्या ग्रंथात जे लिहिलेले बऱ्याच ठिकाणी चुका, ऋषी देवता छंद एवढं सांगितलं, पुढचा स्वर सांगितलं. म्हणजे चलनवलन जे आहे ते चैतन्य सांगितलं नाही, चैतन्य नष्ट केलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, गणेश चातुर शिष्य, गणक ऋषी, गणपती देवता, निसर्गाचे छंद एवढं सांगितलं. पुढं षडजा स्वर सांगितला नाही. त्यामुळे हा जरी तुम्ही गणपतीची लाखो वर्षे भक्ती करीत असला तरी तुमच्या पिढीमध्ये कुठले ना कुठले दोष तयार झाले. आता हे 4 ऋषी आहेत, गणक ऋषी, गणपती देवता, निसर्ग आणि षडजा स्वरा, हे झाले 4. आणि 4 आल्यानंतर या 4मध्ये जर विभागणी केली आपण तर 25 अब्ज म्हणजे 2500 कोटी एवढे ऋषी नावावर तंतू चालतात.
देवतानावर 2500 म्हणजे 25 अब्ज चालतं. नंतर छंदावर 2500 चालतं आणि स्वरावर 2500 अब्ज 2500 कोटी एवढे स्पंदन क्रिया चालतात. म्हणजे आपल्या शरीरातलं जे काही चलनवलन आहे ते सगळं स्वरावर अवलंबून आहे. स्वर जर आला नाही तर मनुष्यसुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून डॉक्टर नेहमी नाडी तपासतात की बळे 60 ते 72 उत्तम शरीर आहे, शरीरातले अवयव व्यवस्थित काम करतात. पण ते जेव्हा म्हणते नाडी चालली मागं मागं सारखं शरीरातले अवयव काम करीत नाही, बंद पडले. आणि जेव्हा ते 80-90 जवळ जाऊन शरीरातले अवयव फाजील बनले आणि ते ठोके पडायला लागले, त्यामुळं संतुलन बिघडत चाललं. आता आपण एखादी गाडी चालवली 40 किलोमीटर वेगाने चालवली तर ते व्यवस्थित चालली 40 ते 60 मध्ये. पण ती जर समजा आपण 120-140 चालवली तर आपलं शरीरात गाडीवरचं कंट्रोल सोडून ॲक्सिडेंट होतो. तसं आपल्या शरीरातले जे मज्जातंतू आहेत 100 अब्ज हे मापात चालले पाहिजेत. नाडी ठोके तेवढं 60 ते 72 पाहिजेत. तेव्हा हे मज्जातंतू आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित कार्य करतात. शरीरातले अवयव जे आहेत ते व्यवस्थित काम करतात, याचं आपल्याला ज्ञान होतं. तसं ते ज्ञान होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणता वय झालं खरं, मग आपल्याला किती टक्के आपल्या शरीरामध्ये हे मज्जारज्जू काम करतात याचा शोध सुद्धा आपण लावला 60 सालापासून. लाखो भाविकांना साधकांना फायदा झालेला आहे. समजा व्होल्टेज नंबर 3 हा जर 10 mm आला तर तुमच्या शरीरातले मेंदू सहित संपूर्ण शरीरातले अवयव मज्जातंतूला जोडलेले आहेत आणि ते कार्य करत आहेत. 100% सगळे अवयव जुने झाले नवे आहेत. पण जर समजा ते 5 mm आला तर तुमच्या शरीरामध्ये 50 अब्ज म्हणजे एवढे तंतू काम करतात, बाकी 50 अब्ज तंतू काम करीत नाहीत. त्यामुळे हात गेला, पाय गेला, डोकं गेलं, अमुक गेला, हे सगळ्या गोंधळ सुरू होतो. मग खा गोळ्या पे पाणी, खा गोळ्या, याचं सगळं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, होत आहे, होणार आहे. त्याच्याकरता आपल्या शरीर रचनेमध्ये त्रिष्टुप, अनुष्टुप, छंद, गांधार, स्वर याचं अस्तित्व पूर्ण आलं पाहिजे. ही3 जी आहे ती जर आधी कोणी आली तर काय वेळा तुम्हाला खूप आज चांगलं वाटलं बरं का, आता काही काळजी नाही, आनंद झाला, भरपूर आनंद झाला. आणि थोड्या वेळ पाहिलं ना काय उदास वाटतंय, करमत नाही राव, लय भकास झालं. कारण तो मज्जातंतू जे उत्साह होता, चैतन्य होतं ते अधिक होतं आणि ते आता उणीव झालं. आधी कोणी जरा निराशावादी म्हणजे मज्जातंतूतलं चैतन्य म्हणजे उत्साह कमी झाला. त्यातले वाहने प्रवाह संवेदना आहेत, स्वर तो कमी वाहतोय. वर्षाचा 10 mm ला 100% स्वर चाललेला आहे, 5 mm ला 50% स्वर चाललेला आहे. आधी कोणामध्ये काही चालतो कधी बंद पडतो आणि जेव्हा निगेटिव्ह होतं तेव्हा पूर्ण स्वर बंद होतो. तेव्हा आपला मृत्यू जवळ आलेला आहे किंवा आपलं संपलं अशा अवस्थेमध्ये हे मज्जातंतू काम करीत नाहीत. मग पाठ दुखली, डोकं दुखणे, पाठीचे आजार होणे, मज्जारज्जू कमी झाल्यानंतर पाठीचे मणके सडतात, कुजतात, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण मणक्याला संवेदना देणारं कोण आहे? 100 अब्ज संवेदना देणारे 100 अब्ज तंतू आहेत. पण हे तंतू 50%च काम करतात 5 mm. तेव्हा तुमचे सगळे मणके जे आहेत हे 50%च काम करतात, 50% काम करीत नाहीत. म्हणजे निम्मे मणके काम करीत नाही, बंद पडले तर ते कुजायला लागलेले आहेत. जर समजा निगेटिव्ह 3 नंबर आला तर बहुतेक पाठीचे मज्जा काम पूर्ण बंद झाले आणि पाठीच्या मणक्याची हाडं मज्जा खुर्च्या म्हणजे मणके जे आहे ते सडायला लागले, असा अर्थ सिद्ध होतो. प्रत्यक्षात तुम्ही डॉक्टर जाऊन तुमचा ECG काढा आणि तपासून बघा काय काय आपल्या शरीरात हालचाल चालली. 10,000 म्हणजे 100 अब्ज तंतू आपल्या शरीराबरोबर काम करतात का नाही करीत? हे जर करीत असतील तर बुद्धी उत्तम राहील, तुमची ज्ञान उत्तम राहील,
आता तुम्हाला समजा तुमचा 3 नंबर MM 10 आला तर तुमचे स्मरण उत्तम आहे. कवी कारण नारायण कवी कविता करणे, ग्रंथ लिहिणे, पोथ्या वाचणे, देवाचा अभ्यास करणे, बडबड न करणे, फालतू वाचड गप्पा न मारणे, परस्परात चिंतनाशुद्र काय न करणे, अशा दृष्टीने तुमचं ज्ञान प्राप्त होणार त्या मज्जातंतूमधून. परंतु ते 5 MM जर आलं तर 50%च, म्हणजे 50% ज्ञान तुम्हाला होते, 50% होतच नाही. मांडी बनल्या सांगितला मला पंख असते तर, आम्ही 7वीला असताना आम्हाला हा विषय आला होता, मला पंख असते तर मला त्या विषयाला 100 पैकी 100 मार्क मिळाले. मला पंख असते तर का, तर आपला जो मज्जातंतू पाठीचा आहे त्याच्यातून स्मरणशक्ती वाढत असते, स्मरणशक्ती वाढते, ज्ञान प्राप्त होत. आता तुम्हाला बुद्धी किती टक्के याचा पण आता इथं आपण याच्यावर विचार करू शकतो. जर 6 MM 10 MM असेल तर तुमची बुद्धी 60% ते 100% काम करते. आणि तो MM जर 5 MM आला 3 नंबर व्होल्टेज, तर मेंदूमध्ये तुमची बुद्धी साठवण जी आहे स्मरणशक्ती ते 50% असून 50% नष्ट झालेले आहे. आणि अलीकडे शाळेतल्या मुलांना हा मोठा रोग झालेला आहे. स्मरणशक्ती राहत नाही, ज्ञान होत नाही, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. समाजात सुद्धा हा रोग पसरलेला मोठा रोग आहे. आणि हा रोग जो आहे, हा ऋषी जो भृगांगीर आहे तो सर्व शीर्षा या देवामार्फत अनुष्ठुप छंद आणि अनुष्गांधर स्वर हा मंत्र म्हणून तो मज्जातंतू चालू करणार आहे, म्हणून रोग बाहेर हटला. चेतना आली, विद्युतचा प्रवाह सगळा प्रवाह चालला, म्हणजे आपल्या शरीरात सगळे जे अवयव आहेत, डोळे, कान, नाक, हात, पाय हे सगळे बरोबर काम करतात का नाही, ही एका व्होल्टेज का फरक जातं. म्हणजे व्होल्टेज नंबर 3 तो कमीत कमी 10 MM पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरात डोळे, कान, नाक हे काम करणारे आहेत. आता समजा तुमचं मज्जातंतू 100 वर्ष तुमचं आयुष्य आहे आणि मज्जातंतू तुमचे जवळजवळ 100 अब्ज व्यवस्थित शरीरात काम करत आहेत. त्यावेळेस तुमच्या मेंदूतल्या 10,000 कोटी जीवपेशी काम करतात, 36,000 केंद्र काम करतात, एका केंद्राला एक हजार तंतू आहेत ते काम करतात, आणि त्या तंतूला जे उपतंतू आहेत ते काम करतात. आणि मग तुम्हाला दिव्य ज्ञान गुह्य ज्ञान हे प्राप्त होतं. आणि जर समजा 5 MM आलं तर हे सगळं ज्ञान 50%च होणार, जास्त होणार नाही. स्मरणशक्ती 50% आली. 3 MM आलं तर 30% स्मरणशक्ती आहे, 70% स्मरणशक्ती गायब. म्हणजे आता हा जो मोठा रोग आहे समाजाला, शाळा, कॉलेज, डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळ्यांना हा रोग आहे. शास्त्रीय पंडित यांना पण छळतोय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र या सगळ्यामध्ये हा रोग फैलावलेला आहे. आणि इथं हा सगळ्या रोगांचं मूळ कारण हेच आहे. मज्जातंतू जर तुमचे सही सलामत असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. हा कोरोना आला ना तेव्हा 3 नंबरचा व्होल्टेज ज्यांचे पॉझिटिव्ह होते ना, चांगले 10 ते 6 ते 10 MM, त्यांना कोरोना होऊन ते व्यवस्थित जगले आणि त्यांना कोरोनाचा काही परिणाम झाला नाही. परंतु ज्यांचे 3 नंबरचा व्होल्टेज निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला त्यांना आपलं शरीर गमावं लागलं. कारण छंद आहे पण त्यातली संवेदना बंद झाली, स्वर बंद झाला. आता तुम्हाला रामरक्षा म्हणतो, श्रीराम, बुद्ध, कौशिक ऋषी, सीता, रामचंद्र देवता, अनुष्टुप छंद आता येथे आलेले. म्हणजे आपल्या शरीरातलं मज्जातंतू सगळं पूर्ण काम करण्याकरता रामरक्षा म्हणणं आवश्यक आहे. इथं आता किती महत्त्वाचा मुद्दा आला बघा. म्हणजे 3 नंबरचा व्होल्टेज अनुष्टुप छंद गांधार स्वर महाविष्णू देवता. आणि या ठिकाणी जे हे लिहिलंय म्हणजे रामरक्षा स्तोत्र, बुद्ध कौशिक ऋषी, सीता रामचंद्र देवता, अनुष्टुप छंदा म्हटलं पण पुन्हा गांधार स्वर म्हटलेला नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या शरीरातले मज्जातंतू
फक्त 75% काम करतात, 25% काम करीत नाही, कारण स्वर बंद आहे. स्वर नाही तर माझ्या तंतू नाही, चैतन्य नाही, उत्साह नाही. कवर राम रक्षवाचा आयुष्यभर काही होणार नाही. जेव्हा तुम्हाला टूप छंद गांधार स्वर म्हणता ना, तेव्हा तुमच्या शरीरातले सगळे अवयव, ज्ञान, भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक ही सगळी प्रगती 100% होईल. तशी होणार नाही आणि झाली पण नाही. तर याच्याकरता आपल्याला राम रक्षा म्हणताना व बुध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंद हा गांधार स्वर असं म्हणू, तेव्हा हे 100 अब्ज तंतू काम करायला लागतात. तसे काम करीत नाही, कारण मज्जा स्वरच नाही. सगळ्यांची हालचाल बंद, काम ठप्प. गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल किंवा गॅस नाही, गाडी बंद. गाडी आहे, गाडीत माणसं बसलेले आहेत, एखादी एस टी आहे आणि किंवा रेल्वे आहे. सगळ्या रेल्वेमध्ये माणसं बसलेले आहेत. 2000-3000 माणसं रेल्वे बसून आहेत. डब्यात जोडलेले आहेत. परंतु वरची जे वीज आहे ना लाईटची, ती फळी त्या लाईटला चिकटली नाही. त्यामुळे तो जो न चिकटल्यामुळं त्या इंजिनमध्ये जोश येऊन ते कार्य करत नाही. जेव्हा फळी चिकटन तेव्हा काम करणार. तसं तुमचा जो स्वर आहे, तो स्वर जर शरीरात निर्माण झाला तर मेंदूतले 10,000 कोटी जीवपेशी कार्य करतील, 100 अब्ज तंतू काम करतील आणि बाकी जे मेंदूमध्ये घटना आहेत ते सगळे संवेदनशील बनतील. तसे बनणार नाहीत, बनत नाहीत. तर त्याच्याकरता आपल्याला आपला व्होल्टेज सुधारला पाहिजे. याच्याकरता आपलं रक्त तपासून बघायचं. ए बी असल्यास गणपती भक्ती करायची, ओ असल्यास विष्णूची करायची, ए असल्यास शंकराची करायची, बी असल्यास सूर्याची भक्ती करायची, सूर्यनारायणाची. म्हणजे आपले जे मज्जातंतू 100 अब्ज आहेत ते प्रत्येक गटामध्ये सारखे आहेत, फरक काय नाही, लक्षात ठेवा. पण यातलं जे चैतन्य तेज आहे, कारण स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, याच्यावर अवलंबून आहे. मज्जातंतूला दुसऱ्या शरीरात काय घटक जोडायचे असतील, रक्तविक्त, तर त्याचा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, कारणला कारण, मग आर्यचं पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, आर्य निगेटिव्ह निगेटिव्ह, असं रक्त द्यावं लागतं. तेव्हा ती व्यक्ती सरळ कार्य करायला लागते. रक्त चुकलं तर त्याचा मृत्यू ओढवला किंवा धोका पोचला असं महत्व आहे. तशा प्रकारचं हे जे छंद आहेत, अनुष्टुप छंद गांधार स्वर, मणिपूर चक्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मणिपूर आहे. प्रत्येकाला 84 लक्ष येऊन सुद्धा असं चक्र मणिपूर आहे. आणि त्याच्यातून हे संवेदना चैतन्य प्राप्त होतं, वाढत. हे जर वाढत चैतन्य तरच आपल्या गाडी पळल, तशी पळणार नाही. मेंदू जर स्वर निर्माण झाला नाही तर तुमचा मेंदू काम करणार नाही, स्मरणशक्ती संपली. शरीरात जर स्वराच्या लहरी आल्या नाही तर तुमचं शरीराचं काम ठप्प झालं. आता हा मेंढरू आहे, त्याचं पहिलं चांगलं होतं, त्याची नाडी तपासली, चांगली चालली होती. तेव्हा त्याच्या मेंदूला जो मज्जातंतू आहे ते पण व्यवस्थित काम करतात, सर्व अवयव व्यवस्थित आहे, काही करीत नाही, हालचाल व्यवस्थित चाललेली आहे. आणि जेव्हा इथं स्वर बंद झाला तेव्हा मेंढरू मरून पडलं. तसं माणसा शरीरातलं स्वर बंद झाल्यानंतर तुम्हाला काय उपयोग होणार नाही. स्वर चालू पाहिजे. तेव्हा गायत्री छंद षडजा स्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, भ्रती छंद मानांता स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टुप छंद दैव स्वर, जगती छंद निषाद स्वर, अशा स्वरांच्या ह्या जोड्या आहेत. त्याच्या आपल्या जोड्या तुम्ही अभ्यासून पाठ केल्या पाहिजेत. आता तुम्ही जर शनी स्तोत्र घेतलं, दशरथ ऋषी, शनीचोर देवता, त्रिष्टुप छंद, एवढं सांगितलं, पण दैव सांगितलं नाही.
म्हणजे शनी महाराजांची 7.5 येते तुमच्या आयुष्यात संपणारच नाही. कवर शनी महात्मा वाचा, 10,000 2 लाख वेळा वाचा, काय होणार नाही. कारण त्याची चैतन्य जे स्वर आहे तो नाही. त्रिष्टुप छंद दैव स्वर, हा स्वर जेव्हा तयार होईल आपल्या शरीरात वाचन करताना, तेव्हा शनी महाराज 7.5 पूर्ण बंद होईल. तशी होत नाही. तर मज्जातंतू जो आहे याच्यावर सगळ्या ग्रहांचे याचे परिणाम होत असतात. त्याप्रमाणे अभ्यास करणे महत्त्वाचा आहे. आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला खरोखर सुख, शांती, समाधान मिळणार. शरीराला डोळे, कान, नाक काय दिसत नाही हो. का दिसत नाही? तर मेंदूमध्ये, शरीरामध्ये जे 100 अब्ज काय आहे, 100 अब्ज तंतू आहेत. डाव्या डोळ्यामध्ये 50 अब्ज, उजव्या डोळ्यामध्ये 50 अब्ज तंतू आहेत. आता परिस्थिती अशी आहे का आपल्या डोळ्याची दृष्टी आपण 10 mm जरी आला नंबर 3 आणि 4 तर तुमची दृष्टी उत्तम आहे. आता एक जणाचं डोळे तपासले तेव्हा कार्डियम निघाला 3, व्होल्टेज नंबर 3, 10 mm आला. त्याच्यातले 50,000 ज्या तंतू आहे ते डाव्या डोळ्यात व्यवस्थित काम करताना दिसत. पण उजवा डोळा आहे त्याच्या जर ज्या लहरी होत्या म्हणजे 50 लहरी होत्या, 50 अब्ज, त्या लहरी 10 mm असताना 4 नंबर 10 mm आल्या. पण जेव्हा तो 4 नंबर व्होल्टेज जर 5 mm आला तर 50% आला. म्हणजे पहिला उजवा डावा डोळ्याला 100% नंबर असणारा व्यवस्था आहे. तर डाव्या डोळ्याला मज्जातंतू 25 अब्ज कमी पडले तेव्हा दृष्टी कमी झाली. इतका याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून होम हवन करणे, पूजा अर्चा करणे त्याचे उपाय. नंतर आंब्याचा रस पिणे, फळांचा रस पिणे, उसाचा रस पिणे, सोमरस पिणे, याच्यावर ते रामबाण औषध. आणि ग्रंथ वाचताना छंद आणि स्वरावर लक्ष देऊन वाचणे, तेव्हा चैतन्य तयार राहतं. तुमचा व्होल्टेज नंबर 3 आहे इथं. आणि तुम्ही सांगा ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र हा 6 आहे, व्होल्टेज नंबर 6 आहे. मग 3 नंबरतून 6 नंबरचे एकमेकांना जोडणार नाही किंवा संवेदना एकमेकांना मिळणार नाही. त्यामुळे आपल्या शरीरातला आजार दुखणे हटत नाहीत, अवयव काम व्यवस्थित करीत नाहीत. सगळे अवयव काम करण्याकरता फळं खाणे, दूध पिणे, रक्त काढण्याप्रमाणे मंत्र म्हणे, ये बी गणपती, वो विष्णू, ये शिव, बी सूर्य, अग्नी. अशा दृष्टीने भक्ती मार्गाची महिमा सांगितली. संशोधन आपण 8-8-60 आपण पडू. लाखो भाविकांचा त्या भाविकांना पाहायचा. काय लोकांचे पाठीचे मणके मज्जा रज्जू चेतना स्वर तयार झाल्यानंतर तयार होऊन ते गुण आला. म्हणजे मंत्रविधूतून माणसाचे आजार बरे होतात, हा सिद्धांत तिथे पटला. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. लक्षात असू द्या, कल्की दत्त अवतार कार्य आणि शरीर नवे बनविणे हा विषय आपला आज इथं चालू झालेला आहे. पाठीच्या मणक्याबद्दल, मज्जारोज्जूबद्दल बोललो. महत्वाचे मुद्दे सांगितले, काय शिल्लक घ्यायचे नंतर पाहू. ओम स्वयंभू ईश्वराजा श्रीरामचंद्र कलगत्ता महाराज की जय. स्वयंभू महापुरुषेश्वरी महादुर्गा माता की जय. सर्व देव देवता की जय, साधु संत की जय, ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांति शांति.